Class 6 Science Bridge Course Activity Sheet 23. Let's understand all substances are made of minute particles. The state of substances. Reference Standard 5, Chapter 24 Substances, Objects and Energy. Let's take a look. Can you tell? Write a few lines on blackboard with a chalk. Now observe the chalks. बघा आपण ज्या वेळेस फळ्यावर लिहितोय चॉकने आणि ऑब्झर्व करायचं काय होतंय तर लहान लहान पार्टिकल्स आपल्याला ते चॉकचे खाली पडताना दिसतील. What change do you see in a chalk? Wipe the board with a duster and then tap the duster against the table. तर बघा चॉकने लिहिल्यानंतर आपल्याला लहान लहान पार्टिकल खाली पडताना दिसतील. डस्टरने ज्या वेळेस आपण बोर्ड पुसतो त्यावेळेस आणि तो जो डस्टर आपण टॅप करतो ठोकतो टेबलवर त्यावेळेस आपल्याला व्हाईट कलरचे पार्टिकल्स दिसतात. व्हॉट डू यू सी? द चॉक हॅज बिकम स्मॉलर अँड व्हेन द डस्टर वॉज टॅप पार्टिकल ऑफ चॉक फेल ऑफ फ्रॉम इट. तर बघा चॉक काय होतंय लहान होत चाललं आपण लिहित असताना आणि जो डस्टर आपण ज्यावेळेस टॅप केलं टेबलवर त्यावेळेस आपल्याला चॉकचे पार्टिकल खाली पडताना दिसतील. दिस पार्टिकल वेअर ऑफ द सम कलर ॲज अ पीस ऑफ द चॉक. सेम कलर ॲज अ पीस ऑफ चॉक. आता हे जे पार्टिकल आहेत तर चॉकचेच ते पार्टिकल आहेत. दिस टेल्स दॅट वेन यू रोट ऑन अ बोर्ड पार्टिकल ऑफ चॉक स्टक टू द बोर्ड अँड वेन यू वाईप द बोर्ड दे केम ऑफ. याचाच अर्थ ज्यावेळेस तुम्ही लिहित होते बोर्डवर त्यावेळेस चॉकचे पार्टिकल त्या बोर्डला चिपकले. जेव्हा तुम्ही बोर्ड पुसला त्यावेळेस ते खाली पडले. ट्राय दिस. टेक अ स्मॉल पीस ऑफ कॅन्डी शुगर or coal and pound them in a mortar. What do you notice? When you pound the coal or the sugar it turn into powder that is into smaller particle. बघा तुम्ही एक कॅन्डी शुगर घ्या किंवा कोल घ्या आणि त्याला तुम्ही नुसतं ते तुम्ही ठोकायचं आहे त्याला, ठीक आहे, कुटायचं आहे. तर काय लक्षात येईल तुम्हाला तर ते पावडर फॉर्ममध्ये तयार झाला. स्मॉल पार्टिकल त्याचे झाले. ऑल सबस्टन्स वी सी अराउंड अस आर मेड अप ऑफ व्हेरी व्हेरी टायनी पार्टिकल. तर आपल्या अवतीभोवती जेवढे सबस्टन्स आहेत ते सगळे सबस्टन्स हे स्मॉल टायनी पार्टिकल्सपासून तयार झाले. यू मस्ट हॅव सीन हाऊ सॉडस्ट ऑर पार्टिकल ऑफ वूड फ्लाय वेन द वूड इज कट विथ अ सॉ. तर बघा करवतीने ज्यावेळेस लाकडाला कापलं जातं त्यावेळेस बघा आपल्याला पार्टिकल्स पडताना दिसत आहेत. व्हेन आयरन और कॉपर इज मेड अ स्मूथ विथ अ फाईल वी गेट पार्टिकल ऑफ आयरन और अ कॉपर. ज्यावेळेस आयरन आणि कॉपर हे स्मूथ मेड विथ स्मूथ केलं जातं फाईलने त्यावेळेस त्याचे पार्टिकल्स आपण पाहतो. ऑल सबस्टन्स लाईक पेन्सिल चॉक पेपर वूड वेट ग्रेन्स आयरन कॉपर कोल आर ऑल मेड अप ऑफ फाईन पार्टिकल. तर जे सगळे सबस्टन्स इथं आपल्याला सगळे एक्झाम्पल दिले हे सगळे सबस्टन्स कशापासून तयार झाले तर फाईन पार्टिकल लहान लहान पार्टिकलपासून तयार झाले. द स्मॉल पार्टिकल ऑफ व्हेरियस सबस्टन्स दॅट वी कॅन सी आर देमसेल्व्स मेड अप ऑफ मेनी टायनर पार्टिकल. तर जे स्मॉल पार्टिकल आहेत वेगवेगळ्या सबस्टन्सचे ते लहान लहान टायनी पार्टिकल्सपासून तयार झालेत. दिस टायनी पार्टिकल आर सो स्मॉल अँड दे आर नॉट विजिबल टू अवर आईज. हे टायनी पार्टिकल अतिशय लहान असतात ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसणार नाही. लॅक ऑफ पार्टिकल ऑफ एनी सबस्टन्स मस्ट कम टुगेदर टू फॉर्म पार्टिकल दॅट कॅन बी विजिबल टू अस. एखादा सबस्टन्सचा पार्टिकल जर आपल्याला दिसत असेल तर तो लॅक ऑफ स्मॉल पार्टिकल्सपासून त्या सबस्टन्सच्या लॅक ऑफ स्मॉल पार्टिकलपासून तो तयार झाला आहे म्हणून तो लहानसा पार्टिकल आपल्याला दिसतोय. कॅन यू टेल? इफ देअर इज अ सडन शॉवर वी टेक शेल्टर अंडर अ रूफ ॲट द रोड साईड. इवन दो द रेन डज नॉट फॉल ऑन अस डायरेक्टली वी गेट वेट टू सम एक्सटेंड. वाय? तर बघा अचानक जर पाऊस आला तर आपण एखादा रस्त्याच्या बाजूला कुठेतरी जागा असेल की छप्पर असेल वरती, ठीक आहे, अशा ठिकाणी आपण थांबतो. तरीसुद्धा आता रेन आपल्यावर डायरेक्ट पडत नाही पाऊस तरीसुद्धा आपण थोडंफार काय होतो ओले होतो. का? द रेन ड्रॉप दॅट फॉल ऑन द रोड बाउन्स ऑफ अँड ब्रेकअप इन टू ड्रॉपलेट्स. आता जे रेन ड्रॉप्स असतात म्हणजे पाण्याचे थेंब असतात ते रस्त्यावर आदळतात किंवा रस्त्यावर पडल्यानंतर ते बाउन्स बॅक होतात आणि स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये ते ब्रेक होतात. दिस ड्रॉपलेट्स आर ऑल्सो मेड अप ऑफ टायनर पार्टिकल ऑफ वॉटर. आता हे जे ड्रॉपलेट्स आहेत हे सुद्धा अतिशय लहान वॉटरच्या पार्टिकल्सपासून तयार झाले. दे मेक अस वेट. त्याच्यामुळे आपण ओले होतो. इट मीन्स दॅट लिक्विड आर ऑल्सो मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल. याचा अर्थ लिक्विडसुद्धा स्मॉल पार्टिकल्सपासून तयार झालेले असतात. नॅफ्थलीन इज अ कंटिन्युअसली बिंग कन्वर्टेड इन टू स्मॉल पार्टिकल इन द गॅसेस स्टेट. आता हा जो नॅफ्थलीन असतो तो कंटिन्युअसली स्मॉल पार्टिकल्समध्ये
कन्वर्ट होत जातो म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये. सच अ स्मॉल पार्टिकल फ्रॉम द बॉल सेटल ऑन द क्लोथ. आणि हे जे स्मॉल पार्टिकल असतात ह्या नॅफ्थॅलिन बॉलचे, तर ते क्लोथवर सेटल होतात. सो क्लोथ स्मेल ऑफ अ नॅफ्थॅलिन. म्हणून त्या क्लोथचा जो स्मेल असतो तो नॅफ्थॅलिनसारखा असतो. ॲज द पार्टिकल लिव्ह द नॅफ्थॅलिन बॉल द बॉल ग्रो स्मॉलर इन साईज अँड स्लोली डिसअपिअर. तो जो नॅफ्थॅलिन बॉल असतो त्याचे पार्टिकल जसे जसे कमी होतात तसं तो बॉल स्मॉल होत जातो आणि हळूहळू तो कम्प्लिटली डिसअपिअर होतो. पार्टिकल ऑफ रंगोली आर फाईन लाईक फ्लोअर. रंगोली कलर ऑल्सो अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स. आता जी रांगोळी असते जमिनीवर काढलेली, ठीक आहे, तीसुद्धा पार्टिकलपासून काढली. रांगोळीच्या पार्टिकलपासून तीसुद्धा स्मॉल पार्टिकलपासून तयार झालेली असते. द स्टेट ऑफ सबस्टन्सेस. वॉटर इज फाउंड इन नेचर इन 3 स्टेट. आता बघा, जे पाणी असतं निसर्गामध्ये 3 स्वरूपात असतं. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. 3 स्टेटमध्ये असतं. इन ऑल द 3 स्टेट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ वॉटर रिमेन द सेम. या 3 स्टेटमध्ये जे ॲज अ वॉटर आहे ते रिमेन सेम आहे. हावेअर द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन इच ऑफ दिस स्टेट इज डिफरंट. फक्त ह्या वॉटर पार्टिकलची अरेंजमेंट आहे ह्या 3 स्टेटमध्ये डिफरंट असते. ॲज अ रिझल्ट वी सी डिफरन्स इन द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्यामुळे आपल्याला सॉलिडची, लिक्विड आणि गॅसेसची प्रॉपर्टी ही वेगवेगळ्या जाणवतात. ऑल सबस्टन्स इन नेचर हॅव अ पर्टिक्युलेट फॉर्म. आता नेचरमध्ये जे सबस्टन्स आहे त्यांचा एक विशिष्ट असा स्वरूप असतं. दे आर मेड अप ऑफ द पार्टिकल. ते सगळे पार्टिकलपासून तयार झालेत. इन नेचर एव्हरी सबस्टन्स ऑकर इन स्पेसिफिक स्टेट. नेचरमध्ये प्रत्येक सबस्टन्स हा विशिष्ट स्टेटमध्ये, स्थितीमध्ये असतो. अकॉर्डिंगली दॅट सबस्टन्स इज कॉल्ड सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. म्हणून तो जो सबस्टन्स आहे त्याला आपण सॉलिड, लिक्विड किंवा गॅस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ॲल्युमिनियम अँड कोल आर सॉलिड. ॲल्युमिनियम आणि कोल सॉलिड आहे. केरोसिन आणि पेट्रोल लिक्विड आहे. आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे गॅसेस आहे. बघा, आता आपल्याला वॉटरचं आईस पार्टिकल कसे अगदी क्लोज आहे. लिक्विडमध्ये पार्टिकलमध्ये थोडं डिस्टन्स आहे आणि गॅसेसमध्ये पार्टिकल्समध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा लेट्स प्रॅक्टिस हा तुमचा होमवर्क्स आहे. हा स्कूलच्या नोटबुकवर लिहून स्कूलच्या व्हॉट्सअप ग्रुपला याची इमेज सेंड करायची तुम्ही.